चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती परत तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बेसिकचा आपला 9वा लेक्चर आहे. पार्ट 9 आपण म्हणू शकतो. लेक्चर नंबर 9 आहे हा. अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की याच्या अगोदर आपण कंटिन्युअसली जर बघितलं तर पहिल्यापासून तर आपण म्हणू शकतो तर बेसिकचे लेक्चर तिथे चालू केले होते आणि तिथे 8 लेक्चर तिथे झालेले आहे आणि हा आपला 9वा पार्ट असेल. अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. आपण चेक करूया त्याला काय असणार काय नाही. चेक करा. बघा, इथं दिलेलं तुम्हाला क्वेश्चन स्ट्रक्चर काय दिसतो, इथं क्वेश्चन स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर दिसतो बेटा आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर. आता बघा, क्वेश्चन स्ट्रक्चर मध्ये काय असते की आपल्याला जर समजा एखादा डब्ल्यूएच काय दिलेला वर्ड दिलेला असेल किंवा इथे जर हेल्पिंग वर्ब दिलेला असेल किंवा आपण म्हणू शकतो इथं सब्जेक्ट दिलेला असेल, तर आपल्याला हा असं वाटतो की सुरुवातीलाच आपल्याला असं लक्षात येते की हे क्वेश्चन स्ट्रक्चरमध्ये आहे. सेंटेन्स कशामध्ये आहे, क्वेश्चन स्ट्रक्चरमध्ये आहे. पण तसं नसते. म्हणजे मला असं म्हणायचं इथं की डब्ल्यूएच वर्ड दिसला म्हणजे व्हॉट, वेन, वेअर दिसला की आपल्याला 100% तो वाटायला लागतो की तो सेंटेन्स कशामध्ये आहे, क्वेश्चन स्ट्रक्चरमध्ये आहे. पण तसं नसते. पहिले समजून घ्या. क्वेश्चन स्ट्रक्चर जर पाहिजे असेल किंवा क्वेश्चन पॅटर्न जर पाहिजे असेल तर मला समजून घ्यावं लागणार की शेवटी मला क्वेश्चन मार्क दिलेला आहे का. मग शेवटी जर क्वेश्चन मार्क जर दिलेला असेल तर याच्यानुसार कोणानुसार, क्वेश्चन मार्क नुसार मी चेक करणार. काय चेक करणार का इथं सब्जेक्टच्या अगोदर आपण शिकवलेलं आहे तुम्हाला की येस नो टाईप क्वेश्चन सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब पाहिजे. कोण पाहिजे इथं, सब्जेक्टच्या अगोदर कोण पाहिजे, हेल्पिंग वर्ब. सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब जर असेल तर हा येस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. आणि याच हेल्पिंग वर्बच्या अगोदर जर तुम्ही डब्ल्यूएच वर्ड जर ठेवला तर तो होऊन जातो बेटा डब्ल्यूएच क्वेश्चन. इथं काय होऊन जातो, तो डब्ल्यूएच क्वेश्चन. पॉईंट कळला का. तसंच सेंटेन्स स्ट्रक्चरच्या बाबतीत पण आहे. काय आहे सेंटेन्स स्ट्रक्चरच्या बाबतीत एकदा समजून घेऊया. काय आहे चेक करा. सेंटेन्स स्ट्रक्चरच्या बाबतीत जर समजून जर घेतलं तर लास्टमध्ये काय असणार, फुल स्टॉप असणार. काय असणार इथं, फुल स्टॉप. बरोबर आहे की नाही. त्याच्या अगोदर जर गेलो मी तर याच्या अगोदर मला असं पाहिजे की सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यानंतर जर बघितलं वर्ब पाहिजे, त्याच्यानंतर काय पाहिजे, ऑब्जेक्ट. म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये फुल स्टॉपवर आपण लक्ष देणार की फुल स्टॉप नुसार कोणानुसार, फुल स्टॉप नुसार सुरुवातीला कोण असणार, सब्जेक्ट, त्याच्यानंतर कोण असेल वर्ब आणि त्याच्यानंतर कोण असणार, ऑब्जेक्ट. कशामध्ये, तर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. पॉईंट क्लिअर. आता समजून घेऊया आपण समोर काय दिलेलं आहे. बघा, चेक करा इथं काय दिसतो तो. बघा इथं बघा शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, स्टार्टिंगला हॅव दिलेला आहे. म्हणजे आपण चेक करणार की सब्जेक्टच्या अगोदर काय पाहिजे, मला हेल्पिंग वर्ब आहे का, तर हो. हा झाला माझ्यासाठी येस नो टाईप क्वेश्चन. हा काय झाला माझ्यासाठी येस नो टाईप क्वेश्चन आहे तो, बरोबर. त्याच्यानंतर चेक करा इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क. तर सुरुवातीला काय दिसतो, डब्ल्यूएच वर्ड दिसतो. मग आपल्याला वाटतो की हा डब्ल्यूएच वर्ड आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन पॅटर्नमध्ये आहे, क्वेश्चन स्ट्रक्चरमध्ये आहे, सेंटेन्स करेक्ट आहे. पण चुकीचं आहे ते. इथं जर समजून जर घेतलं तर स्टार्टिंगला जर बघितलं तर डब्ल्यूएच वर्ड जरी आला असेल पण शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे, तर या क्वेश्चन मार्कनुसार मला काय पाहिजे, तर मला सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब पाहिजे. इथं सब्जेक्ट अगोदर दिलेलं आहे, हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर दिलेलं आहे, हेच चुकीचं आहे. मग स्टार्टिंग कोणाने होणार, वेअर, आणि इथं काय पाहिजे होतं बेटा, यू. म्हणजे सब्जेक्ट हा किंवा हेल्पिंग वर्ब हा कोणाच्या अगोदर पाहिजे, तर सब्जेक्टच्या अगोदर पाहिजे. तर मग असं तो सेंटेन्स असायला पाहिजे होतं की वाय, वेअर, यू वेअर नाही तर वेअर यू टेलिंग मी. इथं काय असेल तो टेलिंग आणि समोर काय लिहिणार मी आणि शेवटी काय असतो क्वेश्चन मार्क आहेच. पॉईंट कळलं का. असं तो स्ट्रक्चर असणार. त्याच्यानंतर व्हॉट यू आर डुईंग, शेवटी काय दिसतो क्वेश्चन मार्क. आता परत मला सांगा, परत काय ते घेतलेलं आहे इथं, आर त्याच्यानंतर घेतलेलं आहे, चालेल का, हे नाही तर यू आर पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं, यू आर. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतो की व्हॉट यू आर डुईंग आणि शेवटी काय दिलेलं क्वेश्चन मार्क. हे स्ट्रक्चर करेक्ट आहे. कशासाठी, तर क्वेश्चन स्ट्रक्चरसाठी. कारण की क्वेश्चन स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्टच्या अगोदर कोण पाहिजे, तर हेल्पिंग वर्ब पाहिजे. पण मी लिहिताना पण इथं चुकीनं लिहिलं गेलं माझ्याकडून, तर आर सुरुवातीला येणार, त्याच्यानंतरच काय असेल बेटा, यू असेल. आणि हा तर व्हॉट तर ॲज इट इज इथं असणार आहे. म्हणजे तो सेंटेन्स होणार व्हॉट आर यू डुईंग. पॉईंट कळलं का. हे झालं क्वेश्चन स्ट्रक्चर. आता बघूया आपण सेंटेन्स स्ट्रक्चर काय म्हणतो. सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथं काय दिलेलं आहे, फुल स्टॉप. फुल स्टॉप नुसार सब्जेक्ट आणि वर्ब पाहिजे. मग मला सांगा, ही हे सब्जेक्ट आहे, इज हे वर्ब आहे, करेक्ट आहे तो सेंटेन्स. सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये करेक्ट आहे. पण इथं जेव्हा मी जातो, शी टोल्ड मी वाय डीड एम आय विन आणि शेवटी काय दिलेलं, फुल स्टॉप. बघा हा जो फुल स्टॉप आहे की नाही, हा जो फुल स्टॉप आहे
तर याच्यानुसार हा जो सेंटेन्स आहे शी टोल्ड मी हा करेक्ट आहे. सब्जेक्ट आणि कोण दिलेला वर्ब करेक्ट आहे तो. पण इथं जेव्हा आपण चेक करतो व्हाय डीड एम आय विन, तर आपल्याला वाटतं की व्हाय हा क्वेश्चन विचारण्यासाठी डब्ल्यूएच वर्ड विचारले गेलेला आहे. इथं डीड हे हेल्पिंग वर्ब आहे सर, एम आय हे सब्जेक्ट आहे, विन हे मेन वर्ब आहे. मग हे पण बरोबर आहे. तर ते चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? कारण की इथं क्वेश्चन विचारण्यासाठी आलेला आहे का तो वाय नाही. तर वायचं इथं फंक्शन काय, इथं कार्य काय इथं, तर हा कंजंक्शन म्हणून आलेला आहे बेटा. इथं काय म्हणून आलेला आहे तो कंजंक्शन. आणि इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला फुल स्टॉप दिसत आहे. याचा अर्थ हा डब्ल्यूएच वर्ड जरी असेल इथं कंजंक्शन आहे, तो प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे का नाही. तो जर प्रश्न विचारण्यासाठी आला असता तर शेवटी काय असतं डब्ल्यूएच आपण म्हणू शकतो, सॉरी डब्ल्यूएच म्हणण्यापेक्षा क्वेश्चन मार्क असायला पाहिजे होतं तिथं. मग क्वेश्चन मार्क आहे का तिथं? नाही आहे. क्वेश्चन मार्क जर नसेल तर आता मला सांगा हा सेंटेन्स फुल स्टॉप मध्ये आहे, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आहे. मग इथं जर बघितलं मी तुम्हाला म्हटलं की ते एम आय इथं सब्जेक्ट आहे, तर हा सब्जेक्ट समोर यायला पाहिजे. मग सब्जेक्ट जर समोर जर येत असेल तर एम आय हा स्टार्टिंगला आहे ना, एम आय म्हणजे मला असं म्हणायचं आहे की फुल स्टॉप आहे तर इथं दोन सब्जेक्ट आहे. कोण कोण आहे? शी टोल्ड मी आणि व्हाय डीड एम आय विन, हे दोन क्लॉज आहे. दोन क्लॉज कशाने जोडत आहे? या कंजंक्शनने जोडत आहे. आणि ते दोन्ही जे क्लॉज आहे, हावाला एक क्लॉज आणि त्याच्यानंतरचा हा क्लॉज, तर हे दोन्ही क्लॉज कोणाचे नियम फॉलो करतात? तर फुल स्टॉपचे नियम फॉलो करतात. फुल स्टॉपचा नियम काय की स्टार्टिंगला सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर कोण येणार? वर्ब येणार. आता मला सांगा एम आय हे स्टार्टिंगला जर आलं असेल, एम आय जर स्टार्टिंगला जर आलं असेल तर मी हे असं डीड विन हे लिहिणार का? हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे सर, सब्जेक्ट हे एम आहे, डीड जर बघितलं हे इकडे लिहिलं आणि विन हे असं लिहिलं. पण तुम्हाला बेटा मी परत सांगेन हे पण चुकीचं आहे. हे पण काय इथं चुकीचं आहे, इनकरेक्ट आहे. तर आपण हेल्पिंग वर्ब ज्याच्या पोटातून काढलेले आपल्याला त्याच्या पोटात टाकावं लागणार आहे. म्हणजे आपण व्ही2 मधून डीड बाहेर काढला होता, जसं प्लेड मधून आपण डीड बाहेर काढला होता, V1 ठेवला होता. पण हे कधी तर मला प्रश्न बनवण्यासाठी, कधी तर निगेटिव्ह बनवत. आता मला सांग इथं निगेटिव्ह बनवत आहे का आपण? नाही. इथं प्रश्न बनवत आहे का आपण? नाही. इथं तर आपण असर्टिव्ह सेंटेन्स बनवत आहे. मग मला सांगा हा जो हेल्पिंग वर्ब काढला होता परत तो त्याच्या पोटामध्ये जाणार, म्हणजे इथं काय होणार? तो वन होणार, त्याला आपण वन पण वाचतो. मग तो सेंटेन्स होणार शी टोल्ड मी वाय एम आय काय रे? वन. आणि शेवटी काय असेल तो फुल स्टॉप. हे सेंटेन्स करेक्ट झाला. आता हा सेंटेन्स करेक्ट असेल. पॉईंट क्लिअर का? नंतरचा सेंटेन्स समजून घ्या. इथं परत तुम्हाला म्हणेल मी की हाऊ इथं प्रश्न विचारण्यासाठी आला का? नाही. शेवटी फुल स्टॉप दिसतो. आता मला सांगा आय नो, मला माहित आहे. आता मला सांगा हा सब्जेक्ट आहे, नो इथं काय असणार? वर्ब असणार. करेक्ट आहे, सेंटेन्स काय करेक्ट आहे. पण इथं जर बघितलं तर आर यू दिलेलं आहे, म्हणजे हा क्वेश्चन पॅटर्न दिलेला आहे. पण आपल्याला क्वेश्चन पॅटर्न पाहिजे का? नाही. कारण की फुल स्टॉप दिसतो तर आपल्याला सेंटेन्स पॅटर्न पाहिजे. सेंटेन्स पॅटर्न जर पाहिजे असेल तर यू सब्जेक्ट हा समोर येणार, यू आर त्याच्या नंतर जाणार आणि आता तो सेंटेन्स होणार आय नो हाऊ यू आर काय रे प्लेइंग. पॉईंट कळलं का? असं ते पाहिजे होतं आपल्याला, जे दिलेलं आहे का? नाही. ठीक आहे, हे एकदा समजून घ्या. मी समोर जातो. आता बघ याच्यावर प्रश्न काय केलं आयोगाने? चूज द करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन. बरं आहे, करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन. इथं दिलेलं काय बेटा आपल्याला? दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. काय दिलेलं आहे? गो. दे गो टू द पार्क एव्हरी इव्हिनिंग. काय दिलेलं आहे आपल्याला? गो दिलेलं आहे. गो हे माझ्यासाठी V1 आहे. तर येस नो जर बनवायचं असेल तर याचं ऑपरेशन करावं लागतं. याचं ऑपरेशन जर करायचं असेल तर बाहेर कोण निघणार? डू. इथं शिल्लक काय राहणार? गो. हा डू कुठं जात असतो? सब्जेक्टच्या अगोदर. एवढं लक्षात ठेवायचं की देच्या अगोदर डू कुठं आहे. मग देच्या अगोदर जिथं डू दिसायला असेल तो माझा येस नो टाईप क्वेश्चन झाला. चेक करा इथं काय घेतलेलं आहे? डज. देनुसार डज असतो का? रॉंग. देनुसार डीड असेल का? रॉंग. देनुसार शाल असेल का? सगळे रॉंग आहे. देनुसार डू असणार, कारण की आपण गो मधून डू बाहेर काढला आणि त्याला कुठं पाठवत असतो? प्रश्न बनवण्यासाठी त्याला आपण सब्जेक्टच्या अगोदर पाठवत असतो. आणि इथं बघा देच्या अगोदर डू गेलेला आहे, त्याच्यानंतर गो लिहिल्या गेलेला आहे. आणि इथं जर बघितलं तर शेवटी क्वेश्चन मार्क आहे. याचा अर्थ हा खरा येस नो टाईप क्वेश्चन आहे. पॉईंट का लागा? हे उत्तर असणार त्याचं फायनल. समोर जातो, तुम्ही पण चला समोर. चला चेक करा. सेंटेन्स जेव्हा आपण चेक करत असतो याच्यामध्ये काय दिलेलं चेक करा. चूज द करेक्टली फ्रेम क्वेश्चन. करेक्टली फ्रेम क्वेश्चन बघायचं आपल्याला की कोणता क्वेश्चन तिथं करेक्टली तिथं क्वेश्चन बनवल्या गेलेला आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आता समजून घ्या. बघा व्हॉट यू आर इथंच पकडला गेला हा, कारण की क्वेश्चन जर असेल तर आता मला सांगा यू आर पाहिजे होतं, यू आर नाही यू वेअर पाहिजे होतं की वेअर यू पाहिजे होतं बेटा? तर इथं पाहिजे होतं वेअर यू. पण काय हे रॉंग आहे. त्याच्यानंतर चेक करा समोर बघा वेन डीड शी गेट मॅरिड, मग हे करेक्ट आहे. परत जर चेक जर केलं तर वेअर डीड यू हिडन,
द लेटर, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग सब्जेक्टच्या अगोदर तर हेल्पिंग वर्ब गेलेलंच आहे, पण तुम्हाला मी सांगितलं होतं की जर मी समजा प्लेटचं ऑपरेशन करत आहे, काय करत आहे इथं प्लेटचं ऑपरेशन करताना डीड बाहेर काढत आहे आणि इथं शिल्लक काय राहणार बेटा प्ले, इथं शिल्लक काय राहणार प्ले, प्लेट लिहिणार का आपण इथं नाही, आणि हा डीड कुठे जाणार सब्जेक्टच्या अगोदर. जसंच मला असं म्हणायचं की डीड तर सब्जेक्टच्या अगोदर गेलेला आहे, पण मला सांगा इथं यानं काय ठेवलेलं आहे, इथं हिडन ठेवलेलं आहे. मग हे बरोबर आहे का नाही, कारण तिथं V1 पाहिजे होतं, डीड जर बाहेर काढला असेल तर तुम्हाला इथं काय पाहिजे होतं, तर आपण म्हणू शकतो V1 पाहिजे होतं, हाईड हिडन आपण म्हणत असतो. मग इथं जर चेक केलं तर इथं V1 पाहिजे, इथं काय पाहिजे याचं V1. येते तुमच्या लक्षामध्ये. मग तो सेंटेन्स जर बघितला हा रॉंग आहे, हा पण रॉंग आहे, बी करेक्ट आहे, उत्तर काय जाणार याचं ओनली बी. हे चेक करून घेते. चला याच्यामध्ये कन्सेप्ट आहे जे आपल्याला शिकायची आहे, समजून घ्यायची. बघा कन्सेप्ट काय बघा, कॅन यू टेल मी वाय आर यू लेट, शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये दोन सेंटेन्स आहे, हा पण एक आहे, इथं कंजंक्शननी दुसरा सेंटेन्स जोडलेला आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो क्लॉज जोडलेला आहे, हा एक क्लॉज आहे, हा एक क्लॉज आहे, शेवटी काय दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. बघा ज्याच्यामध्ये एकच क्वेश्चन मार्क आहे तर जो सुरुवातीचा वाला सेंटेन्स आहे ना हाच क्वेश्चन पॅटर्न मध्ये बनणार, हाच क्वेश्चन स्ट्रक्चर मध्ये बनणार. पण हा जो दुसरा इथं क्लॉज दिलेला आहे तर हा जो दुसरा क्लॉज आहे की नाही हा झाला माझ्यासाठी फर्स्ट क्लॉज, हा काय झाला बेटा इथं सेकंड क्लॉज, बरोबर आहे की. तर सेकंड क्लॉज जो आहे ना तो सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये असणार, तो कशामध्ये असणार सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये असणार. बघा इथं जर बघितलं एकच क्वेश्चन मार्क आहे तर एकच सेंटेन्स क्वेश्चन पॅटर्न मध्ये जाणार, कुठला तर जो स्टार्टिंगला आलेला कॅन यू टेल मी. आता बघा यूच्या अगोदर कॅन गेलेला आहे, हेल्पिंग वर्ब गेलेला आहे, तर हा सेंटेन्स जर बघितलं तर क्वेश्चन स्ट्रक्चर मध्ये करेक्ट आहे, कशानुसार तर क्वेश्चन मार्कनुसार. पण दुसरा सेंटेन्स मला कशामध्ये पाहिजे तर दुसरा सेंटेन्स मला सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये पाहिजे, दुसरा क्लॉज मला सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये पाहिजे. पण मला सांगा इथं यू आर हे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे की क्वेश्चन स्ट्रक्चर आहे, तर इथं क्वेश्चन स्ट्रक्चर दिलेलं आहे, आपल्याला पाहिजे काय सेंटेन्स स्ट्रक्चर. मग इथं जर बघितलं यू आर जो दिलेला आहे, सॉरी आर यू जो दिलेला आहे हे चुकीचं आहे, इथं काय पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं यू आर. मग तो सेंटेन्स काय झाला कॅन यू टेल मी, काय तुम्ही मला सांगू शकाल, काय सांगू शकाल की वाय यू आर काय रे लेट, की का तुम्ही काय लेट झाले, बरोबर की हे तिथं प्रश्न आहे. म्हणजे असं म्हणू शकतो यू आर पाहिजे तर आर यू पाहिजे का नाही. म्हणजे इथं काय समजून शकलो आपण, तर इथं एक गोष्ट समजू शकलो, एक क्वेश्चन मार्क आहे, वन क्वेश्चन मार्क, एकच क्वेश्चन मार्क आहे ना आपल्याकडं, ठीक आहे, इज इक्वल टू वन क्वेश्चन स्ट्रक्चर. काय म्हणायचं मला, एकच जर क्वेश्चन मार्क जर असेल तर तो जो सेंटेन्स आहे ना एकच क्वेश्चन स्ट्रक्चर होणार. बघा हे बनवलेलं आपण एक क्वेश्चन स्ट्रक्चर, दुसरा सेंटेन्स जो आहे समजा तो असर्टिव्ह सेंटेन्स जाणार. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की सब्जेक्ट स्टार्टिंगला असेल त्याच्यानंतर कोण असेल वर्ब असेल. काही अडचण इथपर्यंत नाही, ओके. समोरचा सेंटेन्स समजून घ्या. आता चेक करून घ्या, बाकीचे पण तसेच आहे सेम, हे सगळं विचारलेलं आहे. आता बघा डू यू नो व्हेन डज द ट्रेन लिव्ह. आता मला सांगा द ट्रेन तिथं सब्जेक्ट आहे, डज तिथं हेल्पिंग वर बाहेर काढलेलं आहे प्रश्न विचारण्यासाठी, चालेल का नाही, तो सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये पाहिजे. तर डज परत कशामध्ये जाणार लिव्ह मध्ये, आणि त्याला काय बनवणार बेटा, म्हणजे हे सेंटेन्स इथं चुकीचं आहे, काय होणार तो इथं खाली एक्सप्लेनेशन लिहून देतो की द ट्रेन आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर इथं लिव्ह नाही तर काय होणार तो लिव्ह होणार, त्याला काय जोडल्या जाणार येस जोडल्या जाणार. डज लिव्ह लिहिणार का तुम्ही नाही, कारण डज हा V5 मधून निघालेला आहे तर त्याच्यामध्ये तो चालला जाणार. येस पॉइंट क्लिअर. चला कॅन यू टेल मी वाय आर यू इंटरेस्टेड इन ॲन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय करिअर. मग जेव्हा तुम्ही समजा इंटरव्ह्यूसाठी जात असता तुम्हाला पॅनल समोर विचारत असतो की का तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर निवडलं, मग आपण सांगत असतो मला आहे की नाही गरिबाची मदत करायची आहे, देशाची सेवा करायची आहे. आता तसे काही जर बघितलं ना तसे काहीच ॲन्सर तुमचे आपण म्हणू शकतो तो पॅनल कन्सिडरच करत नाही. माहीत आहे भाऊ किती देश सेवा करायची आहे तुला, पण काला का तिथे समजून घ्या. तर इथं आर यू इंटरेस्टेड नाही पाहिजे तर इथं पाहिजे यू आर. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे याचं जर बघितलं तर करेक्ट विचारलं होतं आपल्याला की नन ऑफ द अबो हे फायनल आन्सर असणार, की तिन्ही सेंटेन्स तिथं काय इनकरेक्ट आहे, कारण की त्याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर आणि क्वेश्चन स्ट्रक्चर ठीक आहे सेम दिलं होतं. म्हणजे क्वेश्चन स्ट्रक्चर क्वेश्चन स्ट्रक्चर क्वेश्चन स्ट्रक्चर क्वेश्चन स्ट्रक्चर दिलं होतं, तर आपल्याला क्वेश्चन स्ट्रक्चर सेंटेन्स स्ट्रक्चर पाहिजे. कधी तर क्वेश्चन एक जर असेल तर पहिला सेंटेन्स कशामध्ये जाणार क्वेश्चन पॅटर्न मध्ये, आणि दुसरा सेंटेन्स कशामध्ये जाणार सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये जाणार. पॉईंट कळालं का. तसं सेम आहे. तुम्ही सांगा समोरचा सेंटेन्स बघा. बरं समोरचा सेंटेन्स नाही आहे तर समोरची एक कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे